गेल्या काही वर्षात वेडिंग डेस्टिनेशनला परदेशात जाण्याऐवजी भारतातल्या सुंदर ठिकाणी लग्न करण्यावर भारतीयांनी भर दिला। याला कारण होती भारतीय सेंटिमेंट आणि जो पैसा परदेशात खर्च होतोय तो आपल्याच देशात राहावा यासाठी हे केलं गेलं। त्यात मुकेश अंबानी यांनी आपल्या घरातली तीनही लग्न भारतातच भव्य दिव्य केली आणि जगभरातल्या पाहुण्यांना मुंबई गुजरातला बोलावल्यानंतर तर भारतीय लग्न भारतातच होऊ लागली। मात्र अजितदादांच्या मुलाने लग्नासाठी आखाती देश बहरेनचं लोकेशन निवडलंय आणि त्याचं कारणही तसंच आहे। बहरेन हा देश वेडिंग डेस्टिनेशनसाठी ओळखला जाण्याचं पहिलं कारण आहे ते म्हणजे इथली व्हिसाची भारतीयांसाठीची सोयीस्कर सुविधा। भारतीयांना बहरेनमध्ये उतरताच व्हिसा ऑन अरायव्हल आहे, म्हणजे मुंबई पुण्याहून फक्त 3 ते 4 तासात बहरेनला जाऊ शकता आणि तिथे उतरल्यानंतर तुम्हाला थेट व्हिसा मिळतो। याशिवाय लग्नपत्रिका दाखवल्यानंतर तर तातडीने व्हिसा दिला जातो। त्याशिवाय बहरेनमधले रिट्स कार्लटन, फोर सीझन्स, सोफिटेल यांच्यासारखे पंचतारांकित रिसॉर्ट जे स्वतःहून लग्नाचे पॅकेज देतात। या रिसॉर्टचे स्वतःचे प्रायव्हेट बीच आहेत आणि या समुद्र किनाऱ्यावर लग्न लावता येतं। दुबई किंवा कोणत्याही युरोपियन देशाच्या तुलनेत बहरेन हे अत्यंत स्वस्त मानलं जातं। इथे भारतासारखंच वातावरण आहे, ज्यामुळे जास्तीय भारतीय लग्न बहरेनला करतात। इथे भारतीय लोकसंख्या तर जास्त आहे, शिवाय मेहंदी, संगीत, केटरिंग या सुविधा देणारेही भारतीयच आहेत। सर्वात महत्त्वाचं म्हणजे बहरेन हे आखाती देशांपैकी सर्वात सुरक्षित ठिकाण म्हणून ओळखलं जातं। अजितदादांच्या मुलाचं लग्न फक्त 400 पाहुण्यांमध्ये यात सुंदर देशात होत आहे।